रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात पुन्हा एकदा निसर्गानं भीषण तांडव माजवलाय। दहिवली येथील गुडुपवाडी सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास डोंगराचा मोठा भाग कोसळून 5 घरांवर दरड आली। या भीषण दुर्घटनेत एक घर पूर्णपणे दरडीखाली गाडलं गेलं। त्या घरात असलेल्या 5 जणांपैकी 3 जणांना स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढलं। मात्र शेलार कुटुंबातील 2 जण दरडीखाली बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, राज्य राखीव पोलीस दल, महसूल प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची रात्रभर युद्धपातळीवर मोहीम सुरू होती। घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। रात्री उशिरा एनडीआरएफ आणि एसआरपीएफचे जवान देखील बचाव कार्यात सहभागी झाले। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी यंत्रसामग्री आणि अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने शोध मोहीम सुरू होती। या संपूर्ण दुर्घटनेवर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वतः बारकाईने लक्ष ठेवून असून त्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत। दरम्यान या दुर्घटनेत बचावलेल्या कल्पना शेलार या वयोवृद्ध महिलेवर खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात निर्माण झालेली ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मला बोलवत नाही दुखतायले। अरे बाबा 7 वाजता जेवलो आम्ही आणि झोपलो। म्हातारा लगवीला जाय उठलं तर एकदा सोशा मारला वाऱ्याचा। तो मुलगा म्हणतो मा तोरलं बाहेर जाऊन का वारा सुटलाय। येऊन आतून पडलो तेवढीच मी जागे तो 3 जागे सोशा आलं तर का सर्व घरच कोण होतं घरी? 3 आम्ही माझ्या लेकरात 3 बाई व मास्की बस आवाज झाला मोठा मोठा एकदाच गरकन आला तर मी अशी उतारीन झोपलो होतो। पोराला माझे कुठं नेला आणि त्याचा पत्ताच नाही। आज दहिवली गावामध्ये अतिशय दुःखदायक अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। दहिवली गावातील गुडुपवाडीमध्ये हे झालंय, दरड कोसळून ती 7 ते 8 घरं होती। त्या 8 घरांना त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे। एका घरामध्ये 6 लोक होती। 6 लोकांमधील 3 लोक घरातून बाहेर पडली आणि 3 लोक आतमध्ये अडकली होती। येथील स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यानं एका महिलेला आपण अतिशय सुखरूपपणे त्यातून बाहेर काढलेले आणि त्यांना अधिक उपचारासाठी आपण रुग्णालयामध्ये हलवलं आहे। आणि अजूनही त्यामध्ये त्या घराखाली शांताराम शेलार आणि त्यांचा मुलगा सतीश शेलार हे 2 अजून त्या घरामध्ये आहेत आणि आता त्या ठिकाणी एकदम बिकट अवस्था असून या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जेसीबी आणून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पाऊस काय थांबण्याचा नाव घेत नाही। पाऊस अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालूच आहे, कारण ह्या पावसामुळे तिथं शोधकार्य करण्यामध्ये भरपूर अडथळे निर्माण होत आहेत आणि सकाळी उजळल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि अतिशय दुःखदायक घटना ही आज आमच्या या दहिवली गावामध्ये घडलेली आहे। उद्या तहसीलदार आले होते, ते उद्या एनडीआरएफचं पथक येते असं कळलं। तहसीलदार होते, प्रांत मॅडम होत्या, पोलीस अधिकारी होते, सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। त्यांनी सुद्धा ती परिस्थितीची पाहणी केली आणि तिथली परिस्थिती समजूनच या ठिकाणी आज आपण निर्णय घेऊन उद्या सकाळी 6 वाजल्यापासून आपण या ठिकाणी शोध करायला सुरुवात करणार आहोत। 2017 जिल्हा परिषद शाळा दहिवली शेलावाडी ही ते दरड कोसळली होती। वर काय एवढी भीती नव्हती आणि त्यानंतर आम्हाला काय वाटलं की असं पूर्ण वर घटना घडणार नाही। आणि अचानक आता रात्री 9:30 पावणे 10च्या दरम्यान अचानक आम्हाला फोन आला गावावर आणि समजलं की दरड कोसळल्यानंतर काही माणसं का आतमध्ये आहेत एवढंच आम्हाला मेसेज पडला। आम्ही ताबडतोब आमचे जिल्हा सदस्य सन्माननीय सचिन धाडवे साहेब आणि आमचे ग्रामस्थ सर्व पोलीस पाटील वगैरे आम्ही सर्व इथे दाखल झाल्यानंतर समजलं आम्हाला की 3 माणसं बाहेर आलेले आहेत। 3 माणसं आतमध्ये घरामध्ये होती आणि एक महिला ओरडत होती। आम्ही सर्व ग्रामस्थ आणि सर्वांनी ते मदत कार्य करून तिला बाहेर काढली, पण 2 लोक अजून त्या घरामध्ये आहेत, शांताराम बाळाराम शेलार आणि सतीश शांताराम शेलार ही 2 माणसं, त्यांचा मुलगा आणि वडील। आता जे सुखरूप बाहेर काढलेले आहेत त्यांना आता कुठे हलवण्यात आले? कळबणी हॉस्पिटल दवाखाना आहे, तिथं त्यांना ऍडमिट केलेलं आहे।